आमच्या स्वामींनी जरी आमिष दाखवलं की घ्या बरं तो पदार्थ तुम्हाला जे आवडेल ते घ्या, परंतु उत्तम प्रकारचं अनुपालन आहे शांताबाईसांचं, घेत नाहीत ते, किंवा त्या पदार्थाला ते बळी पडत नाही. जे पदार्थ एवढ्या वर्ष खात आले, स्वामींनी सांगितलं लगेच सोडून पण दिले. उत्तम अधिकार आहे. आपल्याला एखादा पदार्थ सोडायलाच खूप वेळ लागतो, त्याची सवय करायला खूप वेळ लागतो, आणि सोबतच तो पदार्थ जर का तो परिच्छेद जो असतो तो जर का सोडायचा म्हटलं की लगेच सोडूनही देतो, म्हणजे हा कसा आहे, हीन अधिकार आहे. या व्यतिरिक्त जे असमर्थ ज्यांना आपण म्हटलं ते कोण, जे उत्तम अधिकार ज्यांचा नाही, हीन अधिकार म्हणता येणार नाही, अधिकार त्यांचा पण आहे, पण त्या अधिकाराला हीन अधिकार म्हणायचं नाही आपण. उत्तम अधिकार नाहीये पण उत्तमापेक्षा थोडासा कमी आहे, किंवा ज्यांच्याकडे कणवेची जी काही जो काही परितोष असला पाहिजे, तोष असला पाहिजे परमेश्वराच्या संबंधित, की त्या वेळेला परमेश्वराला देवाने त्यांना त्याविषयी काहीतरी सहाय्य करावं, असा जो काही योग आहे तो त्यांनी जोडलेला असेल किंवा नसेलही, म्हणून ते असमर्थ आहेत. म्हणजे योग्य ती कणव, योग्य तो अधिकार आणि योग्य ती योग्यता त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये नसल्यामुळे काय आहे, ते असमर्थ आहेत. जसं आता आपण बाजारात गेलो आणि आपल्याकडे पुरेसे पैसे असतील तर कसे आहोत आपण, समर्थ आहोत, काही हरकत नाही. पण ते म्हणाले पैसे आणलेले नाही सोबत, मग ते आहे मोबाईल मधनं पण आपल्याला देता येतात, काही हरकत नाही, आहे आमच्याकडे, म्हणजे आपण समर्थ आहोत. किंवा काहीच नाही आपल्याकडे पण तो दुकानदार जो आहे तो ओळखीचा आहे आपल्या, म्हणजे तरी सुद्धा आपण समर्थ आहोत, काही हरकत नाही, आपल्याला घ्यायचं ते नंतर पैसे देता येतात. म्हणजे आपल्याकडे जर का संभावना असेल तर आपण समर्थ असतो, पण संभावना नसेल तर आपण असमर्थ ठरतो. मग इथे दैवराटीमध्ये संभावना कसली पाहिजे, योग्य त्या कणव अधिकार आणि योग्यतेची संभावना पाहिजे. परनिष्ठ गोमटे जे आहे, स्वनिष्ठ गोमटे जे आहे ते तरी आपल्याला घडलेले असले पाहिजेत. कधी कधी स्वनिष्ठ गोमट नसेल, परनिष्ठ गोमट आपल्याकडे पाहिजे. कधी परनिष्ठ नसेल तर स्वनिष्ठ का होईना ते आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे.